आज आपण अळूच्या वड्या करणार नाही तर अळूच्या पातोळ्या करणार आहोत। आजी पंजीच्या काळातली रेसिपी आहे, एक 200 वर्ष जुनी रेसिपी आहे। त्याच्यासाठी इथे मी अळूवडीची पानं घेतलेली आहेत। अळूवडीची पानं कशी ओळखायची तर ती ही अशी काळपट असतात आणि त्याच्या शिरा अशा थोड्या खडबडीत सारख्या असतात आणि भाजीचं अळू असतं ना ते प्लेन असतं आणि थोडं हिरवट असतं। भाजीच्या अळूला खाज असते, ह्या अळूला एवढी खाज नसते, म्हणून ह्या पानाच्या आपण पातोळ्या करणार आहोत। पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यांना आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। त्याचा असा देठ काढायचा आणि धागे निघतात ना दोर, ते पण असे काढून टाकायचे आणि ह्या जाड शिरा आहेत ना त्या पण आपल्याला काढायच्या आहेत। हे बाजूला पण जाड शिरा असतात ना त्या पण काढायच्या, म्हणजे आपल्याला रोल चांगला बनवता येतो। दोन्ही साईडच्या शिरा काढायच्या आणि दोर पण काढायचे, म्हणजे खास सुटत नाही। आणि ह्या शिरा आहेत ना मग आपल्याला रोल चांगला करता येत नाही, म्हणून लाटण्याने असे त्यांना थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे रोल आपल्याला चांगला बनवता येतो। अशा पद्धतीने आपण सर्व पानांना साफ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहोत। आज आपण बेसन पीठ लावणार नाही आहोत, तर मसाला तयार करून अळूच्या पातोळ्या करणार आहोत। सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे, सुपारी एवढा गूळ, जशा पातोळ्या तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडी कोथिंबीर आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि मोठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1.5 चमचा धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे पावडर, एक 4 पिंच हिंग, पाव चमचा हळद। हे सर्व साहित्य ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटून झाल्याच्या नंतर चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। थोडंसं पाणी घालून एकदम जेवढं बारीक होईल ना तेवढी याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। मसाला वाटताना जास्त पाणी घालायचं नाही आहे, एका भांड्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा। त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व साहित्य घातलेलं आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जास्त मसाला पातळ करायचा नाही आहे, थोडंच पाणी घालून वाटायचं, नाही तर मग आपल्याला अळूवडीच्या पानांना ना लावता येणार नाही। सर्वात मोठं पान खाली ठेवायचं, त्याच्यावरती आपल्याला हा मसाला आहे तो लावून घ्यायचा आहे। जास्त जाड किंवा जास्त पातळ असा मसाला लावायचा नाही आहे, पण बऱ्यापैकी मसाला याला लावून घ्यायचा आहे। सर्व पानाला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे। त्याच्यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे, दुसरं पान उलटं करून ठेवायचं, जरी सरळ ठेवलेत ना तरी पण चालेल। त्या पण पानाला मसाला लावून घ्यायचा। एकावर एक अशी 4 ते 5 पानं तुम्ही लावू शकता। सर्व पानांना मसाला लावून झाल्याच्या नंतर थोडे वरच्या साईडने ती अशी दुमडायची, त्याला पण थोडासा आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि जेवढा जमेल ना तेवढा घट्ट असा रोल बनवायचा। पातळ बनवायचा नाही, पोकळ बनवायचा नाही आहे, घट्ट असा रोल बनवून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। असं एखादं पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि त्याला गरम करायला ठेवायचं। चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्या ह्या वड्या बनवलेल्या आहेत ना, म्हणजे पातोळी बनवलेली आहेत ती ठेवायची। चाळण त्या कढईवरती ठेवायची, त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि लो टू मीडियमवर याला 15 मिनिटं शिजवून घ्यायचं। 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघायचं आपल्या वड्या शिजल्या आहेत की नाही ते बघू शकता तुम्ही। आपल्या अळू वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत। गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर याला कापून घ्यायच्या। तुम्हाला जेवढ्या बारीक पाहिजेत, पातळ पाहिजेत, जाड पाहिजेत त्याप्रमाणे यांना कापून घ्यायच्या आहेत। ह्या पातोळ्या आहेत ना, यांना फोडणी द्यायची नसते, अशाच कच्चं तेल टाकायचं आणि खायचे असतात, पण तुम्ही पाहिजे तर याला फोडणी देऊ शकता। मी आता याच्यावरती थोडी फोडणी देणार आहे। तडका देण्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। 1 चमचा तेल, राई घालायची, राई चांगली तडतडली की जिरं घालायचं, जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे। सफेद तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग, हा तडका आपल्याला अळूच्या पातोळ्यावर घालायचा आहे। पाहिजे तर तुम्ही ह्याला ना एक एक असं तव्यावर पण फ्राय करून खाऊ शकता किंवा कच्चं तेल घालून पण खाऊ शकता। आजचे जर तुम्हाला आंबट, तिखट, गोड असे जर अळूचे पातोळे आवडले तर नक्की लाईक करा। जेवणाच्या ताटातली साईड डिश म्हणून खूप छान लागते, नक्की एकदा तुम्ही करून बघा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।